नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. पनीर सर्वांनाच खूप आवडते. हेच पनीर जर आपण घरच्या घरीच बनवले तर किती छान. मग पनीर बनवायला सुरुवात करूया का? त्यासाठी मी ते गोकुळचे फुल क्रीम 1 लिटरचे दूध घेतलेले आहे. एक पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये आपल्याला दूध ओतायचे आहे. आणि हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे गरम करायला. तोपर्यंत आपल्याला लिंबूचा रस तयार करायचा आहे. इथे मी 1 लिटर दुधासाठी 1.5 लिंबू घेतलेला आहे आणि ह्या 1.5 लिंबूचा रस आपल्याला इथे या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. आता गॅस मोठा करून एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला दूध सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून साय जमा होणार नाही आणि दुधाला उकळी यायची वाट बघायची आहे. दुधाला उकळी येत चाललेली आहे. दुधाला उकळी आली की ताबडतोब गॅस बंद करायचा, नाही तर दूध ओतू जाईल. आणि थोडं दूध शांत झालं की गॅस पुन्हा चालू करायचा आणि बारीक गॅसवरती दूध थोडा वेळ उकळत ठेवायचे. दूध उकळतंय त्याच वेळेस आपल्याला लिंबूचा रस ॲड करायचा आहे. हळूहळू लिंबूचा रस ओतल तसं दूध फाटले जाते आणि दुधापासून हे असे पनीर तयार होते. थोडा वेळच गॅस चालू ठेवायचा आणि गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपलं हे पनीर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. त्यासाठी एक पातेलं घेतलेले आहे. त्या पातेल्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे. त्या चाळणीवरती एक स्वच्छ कपडा आपल्याला ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये जे आपलं फाटलेलं दूध आहे ते ताबडतोब याच्यामध्ये ओतायचं आहे. गरम असतानाच थोडं सांभाळून करायचं आहे, नाहीतर भाजेल. आणि या पातेल्यातूनच 2 ग्लास पाणी घेऊन पुन्हा त्याच्यावरती ओतायचं आहे, जेणेकरून त्यातला सर्व आंबटपणा निघून जाईल. अशा प्रकारे सर्व पनीर आपल्याला पाण्याने धुवून काढायचे आहे. पाणी निथळून झाल्यानंतर आपल्याला हा कपडा असा गोळा करून पुन्हा अजून थोडा वेळ त्यातलं पाणी निथळून द्यायचं आहे. त्यानंतर एक नॅपकिन घ्यायचं आहे. त्याच्यावरती जे आपण पनीर जमा केलेला कपडा आहे तो ठेवायचा आहे. त्याची अशा प्रकारे घडी करायची आहे. एकावर एक 2-3 घड्या केल्या की पाणी निचरायला मदत होते. अशा प्रकारे त्याची घडी करून आपल्याला त्याच्यावर काहीतरी वजनदार ठेवायचं आहे. मी इथे एक दगडाचा पाट ठेवलेला आहे. तुमच्याकडे जे काही वजनदार वस्तू असेल, डबा वगैरे ठेवू शकता. आणि 1 तासानंतर आपल्याला चेक करायचे आहे. 1 तास दिल्यानंतर पहा आपले छान पनीर त्यातला सर्व पाण्याचा निचरा झालेला आहे आणि फक्त पनीर उरलेलं आहे. अशा प्रकारे पनीरची एक वडी तयार होते. एक संध पनीर तयार होतं. आता त्याचे आपल्याला क्यूब्स करायचे आहेत. एकसारखे क्यूब करून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी बाजारात मिळते तसेच पनीर लागते. हे चवीला तर खूप सुंदर लागते, चविष्ट असते हे पनीर. नुकतं असंच खाल्लं तरीही चालते. बघा, कुठेही फुटलेलं नाही, चुरा नाही झालेला, खूप छान पनीर तयार होते. तुम्हीही अशाच प्रकारे पनीर घरच्या घरी करून पहा. हे पनीर आपल्याला काचेच्या बाउलमध्ये, जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवू शकता किंवा ताबडतोब करू शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.